नमस्कार मंडळी. तर आज आमच्या इकडे ब्राह्मण भोजन आहे. एक महापुरुष देवस्थान आहे, तिथे आमच्या आज ब्राह्मण भोजन आहे. तर मी आता चाललो आहे. चला तुम्हाला दाखवतो आमच्या इकडे कसं निसर्ग आहे, काय आहे आणि कशा प्रकारे हे सगळं होतं ते. चला. तुम्ही येथे पाहू शकता मातीचा रस्ता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला बांबूची रोपं आहेत. एकदम गावचं फील देणारं वातावरण आहे, एकदम भारी. तुम्ही पाहू शकता इथे नदीकाठी वसलेलं हे श्रीदेव महापुरुष देवस्थान. एकदम नदीचं पाणी देखील पाहू शकता, एकदम निर्मळ आहे आणि ही लोकं जमली आहेत, आमच्या वाडीतलीच आहेत सगळी. देवाचा इथे अभिषेक केला जातोय. यानंतर पूजा पार पडेल. या पूजेच्या निमित्ताने वाडीतील सर्व लोक एका दिवशी येथे जमतात. पूर्ण भक्तिमय वातावरण निर्माण होतं. पूजा पार पडल्यावर येथे महाप्रसाद देखील असतो. तर त्या महाप्रसादाचीच तयारी येथे चालू आहे. डाळ, भात, बटाट्याची भाजी स्पेशल असतात, पापड, लोणचं आणि गोड. हा एकोपा, हे वातावरण फक्त गावाच्याच ठिकाणी पाहायला मिळतं. खूप दिवसांनी भेटल्यासारखं महिला वर्ग येथे गप्पा मारतोय, विचारपूस करतोय. आमच्या घागरे काकांनी आणि भाग्येश दादाने जेवणाचा चार्ज घेतला आहे. बघता बघता बटाट्याची भाजी देखील रेडी झाली आहे. हे सगळं जेवण चुलीवर बनवलं जातं, त्यामुळे टेस्ट तर तुम्हाला माहितीच आहे किती भारी असेल. हा पूर्ण परिसर हिरव्यागार झाडांनी वेढलेला आहे, त्यामुळे इथे सावलीच सावली आहे. भटजी काकांची पूजा आटोपली आहे. आता आपण गाराणं पाहू. आपल्या समस्त भक्तगणांनी आपले सेवेकरांनी इथे आपल्या भेटीचे श्रीफळ, गोड पदार्थ, केळी असे अर्पण करून आपली सेवा केलेली आहे. हे मान्य करा. आज ह्या समस्त भाविकांच्या मागे असलेल्या आजारपणा, घरापणा केली सगळं दूर करून सर्वांच्या ज्या ज्या काही इच्छा मनोकामना शुभयश सगळे परिपूर्ण करा. प्रत्येक जण आपल्या ज्या ज्या वास्तूमध्ये राहतात त्या वास्तूपर्यंत त्यांच्यापर्यंत आपला आशीर्वाद ठेवून सर्वांना सुखशांती लाभेल असा आशीर्वाद द्या. काही जरी क्लेश पडे असतील सगळे दूर करून आज रोगराई असतील, आजारपण असतील ते सगळे दूर करून सर्वांना चांगल्या प्रकारचा उत्कर्ष भरभराट करून द्या. त्याचप्रमाणे आनंद निर्माण होईल असा आशीर्वाद ठेवून नकात कोणाकडे काय चुकाप्रत आपल्या चरणी घडला असेल ते क्षमा करून ही जी का आपल्या भेटीचं श्रीफळ, केळी, गोड पदार्थ अर्पण केले त्यावेळेला आपण राजी होऊन सर्वांच्या इच्छा मनोकामना परिपूर्ण करा. कल्याण भटजी काकांनी खूप छान सर्वसमावेशक गाराणं घातलेलं आहे. हीच आमच्या कोकणाची रीत आणि परंपरा असा. एक एक करून सर्वांनी देवाचं दर्शन घेतलं आणि साईड बाय साईड काकांनी नारळ देखील वाढवले. श्री देव महापुरुष प्रसन्न. पूजा आटोपताच जेवणाच्या पंक्ती वाढल्या गेल्या. आम्ही काय वाडीतलेच असल्याने आमचा मान सगळ्यात शेवटी. निसर्गमय वातावरणात बच्चे कंपनी देखील महाप्रसादाचा आस्वाद घेताना तुम्ही येथे पाहू शकता. पोटभर जेवून बच्चे कंपनी घरी जायला निघाली. जेवण करून जाताच पुन्हा सगळी आवराआवर चालू झाली. आम्ही देखील महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि घरी जायला निघालो. तुम्हाला गावाकडच्या या निसर्गमय आणि प्रसन्न वातावरणात त्या पूजेचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.